हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर मी चालले होते हिंगळजवाडीला. हिंगळजवाडीची यात्रा होती आणि त्याच दिवशी अंबोजोगाईची पण यात्रा होती. तर आम्ही आधी निघालो होतो हिंगळजवाडीला जाण्यासाठी. आम्ही दरवर्षी जातो या जत्रेला आणि याही वर्षी आम्ही निघालेलो आहात. तर खूप गर्दी होती आणि छान होती. देवीचं दर्शन खूप छान झालं. यात्राही छान होती. गडबड फार होती आणि गर्दी पण खूप होती. ऊन खूप होतं. तरी आम्ही खूप उशिरा गेलो होतो उन्हामुळेच. आणि मग गेला त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला. तिथं जाऊन देवीसाठी फुल नारळ सगळं घेतलं. त्यानंतर गेलो दर्शन घेण्यासाठी आणि मी, मम्मी, पप्पा आणि माझी लहान बहीण गेलो होतो. गर्दी खूप होती आणि लाईनमधून दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे उशीर तर लागलाच. आणि पण दर्शन खूप छान झालं आणि लाईनमध्ये असल्याने गर्दी एवढी नाही जाणवली, कारण गेल्या वर्षी काहीच व्यवस्था नव्हती. बट यावर्षी व्यवस्था केली होती थोडीफार त्यांनी. त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन नैवेद्य वगैरे दाखवायचे होते देवीला. आराधी गाणी मंडळी खूप छान होते गाणी तिथले देवीचे, ते ऐकले आणि मी निघलो. लगेच दर्शन झालं की तिथं थांबूच दिलं नाही आणि फोटोची परमिशन नव्हतीच. आणि त्या ठिकाणी फोटोची परमिशन नव्हती. बट मी छोटे छोटे क्लिप्स घेऊन ॲड केले आहेत, तर तुमचंही दर्शन होऊन जाईल. कारण तिथं फोटो अलाउड नव्हते, म्हणून मी व्हिडिओ घेतले छोटे छोटे. आणि ते काका ओरडतील म्हणून लगेच बंद करून ठेवला फोन. आणि खूप छान दर्शन झालं. त्यानंतर निघालो तिथून आणि वाटेमध्ये हे भेळ आहे, खूप टेस्टी. तर तुम्हीही गेलात तर या साईडला तर ही भेळ नक्की ट्राय करा. खूप टेस्टी भेळ होती. चल बाय.